नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लताबाई जवळ सुमित्रा बसलेली असते आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि तेवढ्यात सुमित्रा दरवाजा उघडते तर जानकी असते. जानकी आत येणार तोच लगेच सुमित्रा म्हणते की अगं थांब थांब. तेव्हा जानकी विचारते की आई अहो काय झालं. तर सुमित्रा म्हणते की अगं तुला इथे येण्याची गरज तर नाहीच आणि हे बघ अगं तुझ्या सासूला एकटं नाही सोडलं. त्यावर आता जानकी म्हणते की आई अहो तसं नाही, तुम्ही कशाला त्रास घेतात बरं, मी थांबते ना इथे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं त्यांना बरं वाटावं हेच तुला हवं आहे ना. तर जानकी म्हणते की हो ना आई, परंतु तुम्ही असं का बोलतात बरं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं मग नाही तू जाच बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो त्या मध्येच उठल्या आणि त्यांनी मला आवाज दिला तर. तेव्हा सुमित्रा खोटं बोलते. सुमित्रा म्हणते की अगं त्यांनी तर असं सांगितलेलं आहे की तू त्यांना त्यांच्या रूम मध्ये यायला नको. तेव्हा आता हे ऐकून जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की का पण आई त्या असं का बोलतील बरं. तर सुमित्रा म्हणते की आता तुझा माझ्यावर सुद्धा विश्वास नाही का जानकी, आणि हे बघ मी त्यांचा निरोप तुला सांगितलेला आहे, त्यामुळे आता तूच ठरव की तुला काय करायचं आहे ते. त्यानंतर आता हा ऐश्वर्याचाच प्लॅन असतो. तर सारंग रूम मध्ये येतो. ऐश्वर्याला म्हणतो की वा वा ऐश्वर्या, अहो खरंच काय मस्त प्लॅनिंग केलं हो तुम्ही. म्हणजे तुम्ही आईला जे काही फिरून सांगितले तर आता मात्र आई त्या जानकी बहिणीला लताबाईच्या खोलीमध्ये जाऊनच देणार नाही, कारण आता लताबाईने जानकीला काही सांगू नये यासाठी ऐश्वर्याचा हा एक प्लॅन असतो. आणि त्यावर तर सारंग लगेच खुश होतो आणि सुमित्रा बरोबर आता ऐश्वर्याच ऐकून जानकीला मात्र लताबाईच्या रूम मध्ये येऊन देत नसते. सारंग अगदी खुशून उड्या मारत असतो आणि म्हणतो की हे बघा म्हणजे जानकी बहिणी तर आता लताबाईच्या रूम मध्ये जाऊ शकत नाही आणि आता आई सुद्धा जानकी बहिणीला त्या रूम मध्ये येऊन देऊ शकत नाही आणि शेवटी लताबाई तर आता जानकी बहिणीला काहीच सांगू शकत नाही. म्हणजे आपलं काम तर झाले, आपला प्लॅन अगदी सक्सेस झाला. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की झाल्यात का तुमच्या उड्या मारून, आणि हे बघा आपलं काम फक्त पुढे ढकललेलं आहे, पूर्ण नाही झालेले. आणि ती जानकी मात्र काही शांत नाही बसणार, काही ना काही संधी साधून मात्र ती त्या लताबाईला भेटायला जाण्याचा प्रयत्न करेल म्हणजे करेलच. आणि तो बेडकं. तेव्हा आता सारंग विचारतो की बेडकं कोण. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या रागाने म्हणते की काय म्हणजे कोण बेडकं असं विचारतात. तुमचा तो सौमित्र दादा आणि तो डिनर सेट सतत तर कायम तिच्या मदतीला उड्या मारतच असतात आणि आता सुद्धा ती लोक मंगळगौरीच्या कार्यक्रमासाठी घरातच थांबलेले आहेत. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना. तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा आता आपण जे काही आहे तर अलर्ट राहण्याचा प्रयत्न करूयात. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या सारंगवरच रागवते आणि म्हणते की हे बघा मी तुम्हाला विचार करण्यासाठी सांगितलेला आहे, तुम्हाला असे ऍक्टिंग वगैरे करण्यासाठी सांगितलेली नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या अहो मी विचारच करतोय आणि हे बघा हे सगळं किती दिवस अजून सुरू राहणार आहे बरं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा जोपर्यंत ती जानकी शांत बसत नाही ना तोपर्यंत. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय अहो ऐश्वर्या काय बोलतात, जानकी बहिणी कधी शांत बसते का, शांत बसणाऱ्यातली आहे का ती. तेव्हा लगेच ऐश्वर्या रागाने म्हणते की हो तिला बसावं तर लागेलच. जर तिने आता काही उचापती करण्याचा प्रयत्न केलास तर तिला मी कायमच शांत करूनच टाकेल. ऍक्च्युली म्हणजे तशी ही बॅड आहे, कारण तसंही जानकी आणि लताबाई काही एकमेकांना भेटू शकणार तर नाहीच. त्याची व्यवस्था तर मी केलेलीच आहे, कारण लताबाईच्या मनात मी जानकीची भीती घातली आणि शेवटी जानकीला सुद्धा आईने तेथे जाण्यासाठी अडवलेलं आहे. पण तरी सुद्धा ती आता लताबाई आहे किंवा ती जानकी त्या लताबाईला भेटल्याशिवाय राहणार नाही. ती मात्र लताबाईला भेटण्याचा प्रयत्न करेलच. त्यामुळे जानकीचा मात्र कायमचा बंदोबस्त मला करावाच लागेल. तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय बोलतात तुम्ही, हे सर्व काय वेळ लागलं तुम्हाला, जानकी बहिणीला मारण्याचा प्लॅन तुम्ही करतात. तर ऐश्वर्या म्हणते की हो, आणि ऐश्वर्या म्हणते की हो मला मारायचंच आहे, कारण ती जर मेली नाही तर आपल्या फोटोला हार लागतील आणि जर त्या लताबाईने जानकीला सर्व काही अगदी सांगितले तर मात्र आपलं सगळं काही फिनिश होईल, आपलं सगळं काही अगदी संपेल. आणि जी प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करून घेण्यासाठी इतके प्रयत्न करतोय, इतके खटापट करतोय आणि शेवटी मी ती प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली तर आपल्याला नाईलाजाने सर्व काही त्यांना द्यावे लागेल. आणि हे बघा यानंतर आपली काय अवस्था होईल याचा विचार केला का. अहो आपल्याला कायम आयुष्यभरासाठी वनवास भोगावा लागेल. आणि हे बघा तुम्हाला वनवास भोगायचा आहे का. तर सारंग घाबरतो. ह्या विचारानेच त्याला टेन्शन येते आणि नाही असं तो करत असतो. सारंग म्हणतो की आता आपण काय करू शकतो. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी तुम्हाला जे सांगत आहे तेच आपण तुम्ही ऐकायचं आणि तेच करायचं आहे आणि लवकरात लवकर घरातील सगळ्यांना
घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगा आणि हे तर तुम्हाला जमेल ना. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो हो, कारण सारंग तर आता ना ऐश्वर्याचा नंदी बैलासारखा हो हो करत असतो. ऐश्वर्या जे सांगेल तीच पूर्व दिशा, म्हणून तो सगळं काही ऐश्वर्याचं ऐकत असतो. तेव्हा आता लगेच सारंग विचारतो की ऐश्वर्या मला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला जे काही तुम्ही मला सांगताल तेच करेल, परंतु बाहेर म्हणजे कुठे घेऊन जायचं. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या रागाने म्हणते की अंगणात नेलं तरी चालेल. तेव्हा आता घरामध्ये मंगळगौरीचं डेकोरेशन सुरू असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि आता सारंग सुद्धा येतो. सगळ्यांना परत एकत्र जमावतो आणि तेवढ्यात शर्वरी येते. सारंग म्हणतो की अगं ताई, तर शर्वरी विचारते की अरे सारंग काय झालं, तू आम्हाला एकत्र सगळ्यांना कशाला जमावतो. आणि सगळेजण एकत्र आल्यानंतर आता सारंग म्हणतो की हे बघ ताई, अगं काय झाले, कारण मी माझ्या रूम मध्ये असं रील्स बघत बसलो होतो आणि रील बघता बघता अचानक एक रील आहे तर ती माझ्या डोळ्यासमोर आली. तेव्हा शर्वरी म्हणते की अरे काय हे सारंग, अरे मला रील वगैरे काही करायचं नाही बरं का आता. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की अगं शर्वरी ताई ऐकून तर घे अगोदर. तेव्हा सारंग म्हणतो की अगं ताई, तो रील बघितल्यानंतर माझ्या मनात काय आलं तुला माहिती आहे का, कारण त्या रील्समध्ये सगळी भावंड बहीण एकत्र बसून अगदी गात होती. तो रील बघितला आणि मला आपल्या लहानपणीची आठवण झाली आणि आपण सुद्धा लहानपणी किती मजा करायचो, गायचो, एकत्र खेळायचो, काही पण अगदी खेळायचो, काही पण एकत्रच करायचो. तेव्हा मला आपल्या लहानपणीची आठवण आली. तेव्हा आता ऋषिकेश सारंगला म्हणतो की तू मुद्द्यावर ये. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की हो हो मुद्द्यावरच येतो. काय आहे की दादा, मला हे सर्व आठवले आणि मला असं वाटलं दिवसांनी आपण एकत्र जमलो म्हणजे सौमित्र दादा सुद्धा मुंबईहून परत घरी आला आणि शरुताई सुद्धा इथेच आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी ती आलेली आहे, तर आपण सगळे एकत्र आलो आहोत तर दंगामस्ती करूया ना. तेव्हा आता सौमित्र, अवंतिका, शर्वरी हे सगळेजण एकत्र असतात आणि सारंगचं हे बोलणं ऐकत असतात. त्यामुळे आता सारंग पुढे म्हणतो की मला असं वाटतं की आपण सगळे पुन्हा एकदा एकत्र येऊयात, दंगामस्ती करूयात. तेव्हा सर्वजण सारंगच्या या बोलण्याचा विचार करत असतात. ऋषिकेशला मात्र हे मान्य नसते. तेव्हा आता सारंग पुन्हा म्हणतो की हे बघा, अगोदर कसे आपण सगळेजण एकत्र असायचो अगदी तसेच, मग आता आपण सगळेजण एकत्र येऊन हे सर्व करायला काय हरकत आहे बरं. परंतु इतके दिवस मात्र घरामध्ये टेन्शनचा माहोल होता, पण आता मात्र सगळं शांत झालेलं आहे. मग तसेच आपण सगळेजण एकत्र येऊन आपल्यातील जो आबोला आहे तर तो मिटूयात. सुमित्राला मात्र आता सारंगचं हे बोलणं ऐकून आनंद तर होतोच. ऋषिकेशला मात्र ह्या सारंगचा अजिबात काही पटत नाही, तो शांत असतो. तेव्हा आता सारंग दादाला म्हणजे ऋषिकेशला म्हणतो, हे बघ दादा, अरे पुन्हा एकदा आपण एकत्र येऊन दंगामस्ती करूयात ना. तेव्हा आता शर्वरी विचारते की दंगामस्ती म्हणजे नेमकं काय करायचं आहे बरं. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं म्हणजे काही नाही, एकत्र खेळायचं, नाचायचं, नकला करायचा किंवा आपण सगळ्यांच्या आवडता ट्रेजर हंट हा खेळ खेळूयात. तेव्हा आता सौमित्र रागाने म्हणतो की हे बघ, आता हे खेळ खेळण्यासाठी आपण सर्वजण लहान नाही. तेव्हा सारंग म्हणतो की अरे आपण अगोदर तरी कुठे लहान होतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे आता तर अगोदर सारखं काही उरलेलं नाही म्हणून. तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो की सौमित्र दादा, अरे तू असं काय करतोस, आपण सगळेजण मिळून हा खेळ खेळूयात, अरे खूप मजा येईल रे. आणि हो की नाही रे ऋषिकेश दादा, खेळूयात ना. तेव्हा ऋषिकेश सुद्धा नाही म्हणतो. तेव्हा सारंग लगेच आता जानकीला म्हणतो की जानकी बहिणी, अगं तू तरी सांग ना ग दादाला, आणि तू जर त्याला सांगितले तर तो नक्की तुझं ऐकेल, तो तुझं सगळं काही ऐकतो. सांग ना ग, अगं तो वाला गेम खेळायला मजा येईल खरंच. आणि शर्वरीला म्हणतो की ताई, अरे सौमित्र दादा खेळूयात ना, तुम्ही असं काय करतात बरं. तेव्हा आता शर्वरी म्हणते की मला तर चालेल. तर लगेच सारंग खुश होतो आणि तिला टाळी देत म्हणतो की शाब्बास. आणि तुम्हाला तर माहिती आहे की ट्रेजर हंट किती इंटरेस्टिंग आहे तो. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो ट्रेजर हंट हा ट्रेजर हंट असतो. तेव्हा म्हणजे नक्की काय असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते की मी सांगते, कारण आपल्या कुटुंबाचा एक फोटो आहे आणि त्यावर असे वेगवेगळे तुकडे आहेत आणि ज्याच्यावर राज्य असतं तर त्याने तो तुकडा लपवायचा असतो. त्यावेळेस मात्र बाकी सगळ्यांनी डोळे झाकायचे असतात. तुकडा मात्र कुठे लपवलेला आहे, जो कॅप्टन आहे ना त्या आणि ज्याच्यावर राज्य आहे तर त्याने कॅप्टनला सांगायचं. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, प्रत्येक जण आपापला तुकडा लपवल्यानंतर कॅप्टनच्या कानामध्ये सांगत असतो. ज्याचा तुकडा शोधण्याची अगदी वेळ असेल म्हणजे ज्याच्यावर ते राज्य असेल तर त्याला जानकी बहिणी मात्र एक कोड सांगत असते. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते की हो, म्हणजे आता जानकी बहिणीने ते जे काही कोड आहे तर ते कोड्याचं उत्तर सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने तो तुकडा शोधायचा आणि तो फॅमिली फोटोमध्ये आणून जोडायचा आणि जो लवकर शोधेल तो तर जिंकला आणि जो लवकर शोधू शकणार नाही तर त्याने आपल्या मनातील जे सिक्रेट आहे सगळ्यांना सांगायचं आहे. तेव्हा आता ऐश्वर्या हे ऐकून म्हणते की वाव,
हा गेम तर खूपच इंटरेस्टिंग आहे। तेव्हा सारंग म्हणतो की हो की नाही, आणि तुम्हाला तर आवडला आणि बघायला मजा येईल ना। तेव्हा ऐश्वर्या हो हो करत असते, कारण ऐश्वर्या आणि सारंगचा तर हा एक प्लॅनच असतो। आता सारंग सगळ्यांना म्हणतो चला ऋषिकेश दादा, अरे ऐक ना, चल ना तू खेळण्यासाठी। आणि आईला म्हणतो, म्हणजे सुमित्राला, अगं आई तू सांग बरं ऋषिकेश दादाला, तू नक्की तुझं ऐकेल। तेव्हा सुमित्रा सारंगला म्हणते की बरं थांब। लगेच उठते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अरे सारंग काय म्हणतो जरा त्याचं ऐकून तर घे। तेव्हा आता ऋषिकेश स्पष्ट शब्दात म्हणतो की आई हे बघ, माझी खेळण्याची इच्छा नाहीये। आता सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश तू असं का बोलतोस, अरे जर सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन खेळ जर खेळले तर हरवलेली नाती आणि दुरावलेली माणसं एकत्र येतात। आणि काय रे ऋषिकेश हे सर्व, अरे तू माझ्यासाठी सुद्धा नाही खेळणार का, माझं नाही ऐकणार का। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे आई, तू म्हणतेस म्हणून मी खेळतोय। सुमित्रा लगेच खुश होते आणि सारंग सुद्धा। तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याकडे बघत असतो आणि तिला खुणावतो। सारंग आणि ऐश्वर्याची खूप तर घाई सुरू होते आणि सारंग लगेच म्हणतो की चला आता बाहेर खेळूयात, आणि वहिनी तो फोटो घे ना। म्हणून आता सारंग आणि ऐश्वर्याची पूर्णपणे धांदल उडते। लताबाई बिचारी मात्र आता रूम मध्ये असते। आता लताबाई विचार करते की ऐश्वर्या सांगत होती तसं खरंच, म्हणजे ऐश्वर्या जे काही बोलत आहे ते खरं असेल का, जानकी माझ्या जीवावर उठली असेल का। आणि होऊ शकतं, असं तर होऊ शकतं, कारण मी तिला इतका त्रास दिला, म्हणजे नक्की ती माझ्या जीवावर उठू शकते। त्यामुळे आता हे सर्व बाद झाले, आता हे सर्व नाटक खरंच मला नकोसे झालेलं आहे। मला मात्र आता इथून माझ्या मुलीकडे जायचं आहे, परंतु आता इथून मी कशी जाऊ शकते, कारण ह्या ऐश्वर्याने मला इथून अडकून ठेवलेलं आहे। तिचं ऐकून मात्र मी चूक करते की बरोबर करते हेच मला कळेनासं झालेलं आहे। मग नक्की मी आता काय करू म्हणून आता लताबाईला खूप टेन्शन येते। तेवढ्यात आता तिथे नाना येतात। नाना लगेच आता लताबाईला विचारतात की पार्वती, अगं काय कसं वाटतं, आता तू ठीक तर आहे ना। तेव्हा आता लताबाई म्हणते की हो ठीक आहेत, परंतु तुम्ही कशाला आलात बरं, आणि सुमित्राला ते नाही आवडणार तुम्ही इथे आलात ते। तेव्हा नाना म्हणतात की हे बघा तसं काही नाही, चौकशी करण्यासाठी आलो होतो, कारण सगळेजण आज अंगणामध्ये खेळतात। तेव्हा आता लताबाई म्हणते की काय खेळतात, आणि काय हो, आपल्या घराचं अंगण इतकं मोठं आहे, खेळताना मात्र मला कधीही कोणी दिसले नव्हते। तेव्हा आता नाना म्हणतात की सगळ्यांनी एकत्र येऊन खेळावं, असं काहीतरी आता ह्या नात्यामध्ये शिल्लक राहिलंच नव्हतं, परंतु इतक्या दिवसातून मात्र आज सगळेजण एकत्र जमलेत आणि एकत्र खेळ खेळतात आणि सगळेजण खुश आहे बरं का। तेव्हा लताबाई हसते आणि विचारते की सगळेजण खुश आहेत ना, मग चांगलं आहे, या घरामध्ये सगळ्यांना हसताना बघायचं आहे। तेव्हा आता नाना म्हणतात की हो मला कळते, तुम्हाला इथे एकटं वाटत असेल, आणि जर तुमची तब्येत बरी असती तर मी तुम्हाला सुद्धा बाहेर नेलं असतं, आणि बरं जर काही तुम्हाला लागले तर तुम्ही जानकीला आवाज द्या। आता जानकी म्हणल्यानंतर लताबाई खूपच घाबरते आणि म्हणते की जानकी, कारण जानकी नकोय, तर कारण ऐश्वर्याने आता लताबाईला भीती घालून ठेवलेली असते की जानकी तुझ्या जीवावर उठलेली आहे म्हणून लताबाई आता स्पष्ट शब्दात म्हणते की जानकी नकोय। तेव्हा आता लगेच नाना विचारतात की काय झाले, तुम्ही असं का बोलतात बरं, काही लागले तर जानकीला तुम्ही आवाज द्या। तर लगेच आता लताबाई पुन्हा म्हणते की जानकी नकोय। नाना म्हणतात की तुम्ही असं का बोलतात बरं, अहो ती तर या घरची थोरली सून आहे, कुणाला जर काही कमी पडले जास्त लागले तर तीच बघत असते। अहो जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता तर तेव्हा तुमच्या उषाची रात्रंदिवस ती बसून होती, तिने तुमची इतकी काळजी घेतली तर काही विचारूच नका, इतकी काळजी तिने तुमची घेतली। अहो ती होती म्हणून तुमच्यावर जो हल्ला झाला होता तो हल्ला टळला। तेव्हा आता लगेच लताबाई विचारते की अहो म्हणजे काय, हल्ला कसला हल्ला, आणि टळला म्हणजे काय। तेव्हा आता नाना म्हणतात की जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि शुद्धीवर नव्हतात तेव्हा तुमच्यावर हल्ला झाला होता, एक माणूस मात्र सुरा घेऊन तुमच्यावर वार करायला येत होता। तेवढ्यात तेथे जानकी आली आणि जानकीने मात्र त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला, आणि तेव्हा मात्र तो सटकला, परंतु जानकीमुळे मात्र तुमचा जीव तेथे वाचला। तेव्हा आता हे ऐकून लताबाईला खूप मोठा धक्का बसतो। लताबाई अगदी तोंडावर हात ठेवून हे सर्व ऐकत असते। नाना म्हणतात की अहो जानकीने मात्र तुम्हाला काही होऊन दिले नाही म्हणून। त्यानंतर आता बाहेर सर्वजण खेळ खेळत असतात, तर शर्वरी म्हणते की मी टायमर लावते। तर आता जानकी सारंगच्या कानात काहीतरी सांगते आणि त्यांचा तो खेळ सुरू होतो। सगळ्यांना विचारते की तुम्ही जे प्रत्येक फोटो दिले आहेत तर ते लपवले ना, आणि सगळेजण म्हणतात की हो लपवले, आणि चला आता खेळायला सुरुवात करूयात। तेव्हा सर्वजण पुन्हा जानकी बहिणीला हो असं म्हणतात। तेव्हा आता ऐश्वर्या हेच मौका साधून असते, कारण तिला आत जायचं असतं। तेव्हा आता जानकी म्हणते की सर्वात अगोदर मी कुणाला कोडं घालू बरं,
सर्वच जण बोट वर करतात। तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही? तर सौमित्र खुश म्हणतो की यस। तर जानकी खुश म्हणते की सौमित्र भाऊजी सगळ्यात अगोदर तुमच्यासाठी हे कोडं। तर सौमित्र खुश म्हणतो की वहिनी अगं जरा सोपं विचार। किंवा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी अहो कोर्टात काय किंवा कोर्टाच्या बाहेर काय तुमच्यासाठी काही अवघड आहे का आणि तुम्हाला नक्की जमेल। तेव्हा आता सर्वजण हसतात, परंतु ऐश्वर्या आणि सारंग मात्र रागाने बघत असतात। तर जानकी म्हणते की चला तर तुमच्यासाठी आता हे कोडं असं आहे की तुझं नाव माझं नाव साऱ्यांचं मिळून बनतं नात्यांचं एक गाव। युअर टाइम स्टार्ट नाऊ म्हणजे तुमची वेळ आता सुरू होते। तेव्हा आता सौमित्र विचार करतो की तुझं नाव माझं गाव। तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे नाव म्हणजे टेलिफोन डायरेक्ट असेल। तर शर्वरी म्हणते की नाही गाव दादा, अरे गाव महत्वाचं आहे। तर जानकी म्हणते की चला सौमित्र दादा अहो वेळ होत आली। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाव नाव नावचा विचार करतो। तर सौमित्र असं म्हटल्यानंतर सारंग त्याला म्हणतो की अरे मोबाईल मध्ये असतात। सौमित्र आता सारंगला म्हणतो की तू 1 मिनिट शांत राहा। तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी चला अहो 20 सेकंद राहिले। तेवढ्यात आता अवंतिका सौमित्रला खुणावते। तेवढ्यात सौमित्र म्हणतो की नेम प्लेट आणि लगेच तो नेम प्लेट शोधायला जातो आणि सौमित्राचा फोटो मात्र तेथे ठेवलेला असतो आणि धावतच तो नेम प्लेट जवळ येतो, तो फोटो घेतो आणि परत आता तेथे जात असतो, धावतच जात असतो। आणि ऐश्वर्या मात्र आता ह्या संधीचा फायदा घेऊन तिला आत कसं लताबाईकडे जाता येईल याचा ती आता विचार करत असते। सर्वांना मात्र आता खेळामध्ये गुंग अडकायचं आणि तेवढ्यात आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी फक्त 5 सेकंद राहिलेत आणि 5 सेकंदाच्या आत सौमित्र तेथे तो फोटो आणून चिटकवतो। तेव्हा जानकी खुश म्हणते की करेक्ट अगदी परफेक्ट टायमिंग मध्ये झाले। सर्वजण टाळ्या वाजवतात। ऐश्वर्याचं लक्ष तर आतमध्येच असते। तेव्हा आता जानकी विचार करते आणि म्हणते की सो आता यापुढचं कोड मी कुणाला विचारू बरं। तेव्हा आता जानकी शर्वरी वंशचं नाव घेते। तर शर्वरी वंश म्हणते की ओके। तेव्हा आता जानकी म्हणते की बघा बर का पण तुम्हाला सौमित्र भाऊजींच्या अगोदर ओळखावं लागणार आहे। तेव्हा शर्वरी म्हणते की हो हो विचार ना तू, अगं मला अख्खं घर माहिती आहे। सारंग म्हणतो की हो हो विचार वहिनी तू तिला विचार, अगं ती हरणारच आहे। तेव्हा आता शर्वरी सारंगच्या अंगावर धावून येते आणि सारंग अरे तू गप्प बस म्हणून सारंगची खूप हसी उडवते। तेव्हा आता जानकी ओरडते। जानकी म्हणते की काय करतात, चला बरं आता गेमला सुरुवात करूयात। सारंग आता शर्वरीला म्हणतो की अगं तू अगोदर कोड तर ऐक ना। तेव्हा आता जानकी म्हणते की कोड तर असं आहे की या घरातील दुसरी जानकी प्रेमाचा दिवा तेवत राहतो तिच्यापाशी आणि युअर टायमिंग स्टार्ट नाऊ असे आता ती शर्वरीला म्हणते। शर्वरी विचारात पडते आणि परत म्हणते की वहिनी अगं तुम्हाला कठीणच दिला आहे बर का। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो शर्वरी वंश तुम्ही तर आत्ताच म्हणालात की तुम्हाला सगळं काही येतं म्हणून। तेव्हा आता शर्वरी म्हणते की नाही अगं नाही जमणार। तेव्हा जानकी म्हणते की जमेल प्रयत्न तर करा। तर शर्वरी म्हणते की या घरात तर दुसरी जानकी कशी असू शकेल बरं। सारंग म्हणतो की आहे ना, अगं आहे ना दुसरी जानकी ओवी छोटी जानकी। आणि तेवढ्यात आता अवंतिका ओरडते। अवंतिका म्हणते की 1 मिनिट मला सुचले दिवा। तेव्हा आता सर्वजण आता अवंतिकाला शांत राहायला सांगतात आणि नॉट अलाउड असे सौमित्र म्हणतो। तर शर्वरी म्हणते की अगं अवंतिका वहिनी तू काय म्हणालीस, दिवा दिवा म्हणजे देवघर। शर्वरी आता आत देवघरात जाते। तर सारंग ओरडून म्हणतो की ते तर नसणारच आहे कारण तू आता हरणार आहेस। तेव्हा आता जानकी ओरडते की वंश अहो वेळ चाललेली आहे आणि आता ती पुन्हा आकडे मोजायला घेते की 6 5 4 असे आता आकडे मोजतात आणि शर्वरी देवघरात धावत गेलेली असते आणि तेवढ्यात तिला तेथे तो फोटो नाही सापडत। तेव्हा लगेच आता ती शर्वरी बाहेर येते आणि नाही मिळाले असं म्हणते अगदी नाराज होऊन। तेव्हा आता जानकी खुशून म्हणते की अहो शर्वरी वंश कारण ती जागा नव्हतीच। तेव्हा शर्वरी विचारते की अगं वहिनी पण मग फोटो कुठे ठेवला। तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो सांगते। तर सारंग म्हणतो की वहिनी अगं जाऊन दे, बरं झालं नाही सापडला आणि त्या निमित्ताने तर आपण खेळतो आणि आता आमची शरुताई म्हणजे खारुताई आता शेवटी हारली म्हणून सारंग तिच्यावर हसत असतो। आता मात्र तिला शिक्षा भेटणारच। तेव्हा आता शर्वरी रागाने सारंगला म्हणते की गप्प बस। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही नेहमीप्रमाणे मात्र शिक्षा ही असेलच। तेव्हा ऋषिकेश शर्वरीला विचारतो की आता अशी एक गोष्ट सांग की ती गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस आणि ते पण अगदी खरं खरं सांगायचं आहे। तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो हो सांगते आणि हे बघा मला ताप आला होता म्हणून मी कार्तिकला घेऊन डॉक्टरांकडे गेले होते। येताना मात्र मला नाक्यावर पाणीपुरीवाला दिसला त्यामुळे पाणीपुरी खाण्याची मला तर खूप अशी इच्छा झाली। तर मी कार्तिकला असं शिकवलं की घरी जाऊन आपण आता जे काही बाहेर खातो तर ते विक्रांत बाबाला जाऊन बाहेर सांगायचं नाही म्हणजे। आणि आम्ही चक्क 4-4 पुरी पाणी प्लेट खाल्ली। तेव्हा आता सगळेजण अगदी हसतात। शर्वरी मात्र अगदी आपल्या दोन्ही हाताने चेहरा झाकते, दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवते आणि खूप असे हसते।
सर्वजण सुद्धा खूप हसत असतात। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की शरू, अगं धन्य आहेस ग तुझी, एकतर तुला ताप होता तरी सुद्धा तू बाहेरची पाणीपुरी खाल्लीस ना, आणि वर तर काय त्या लहान मुलाला सुद्धा शिकवलं की घरी सांगायचं नाही म्हणून। तेव्हा आता जानकी म्हणते की शर्वरी वंश, अहो हे मात्र चुकीचं आहे, परंतु पुढच्या वेळेस मात्र तुम्ही या प्लॅन मध्ये मला आणि ओवीला जर सामील केलं नाही तर मग बघा बर का। तेव्हा आता शर्वरीला तर खूप आनंद होतो आणि ती जोरात जानकीला टाळी देऊन हसते आणि मिठी सुद्धा मारते आणि वहिनीला म्हणते की कमाल वहिनी। जानकी म्हणते की हो ना, वेळ मिळाल्यानंतर आपण लगेच जाऊयात। सर्वजण हसत असतात तर शर्वरी म्हणते की 1 मिनिट, परंतु फोटो तर आहे कुठे? तर अवंतिका म्हणते की 1 मिनिट मी सांगू का आता तरी? तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो हो सांग। तेव्हा अवंतिका म्हणते की कोठं काय होतं की या घरातील दुसरी जानकी म्हणजे प्रेमाचा दिवा तेवत राहतो तिच्यापाशी, म्हणजे तुळशीपाशी। आणि राईट, बरोबर। तेव्हा लगेच जानकी म्हणते की हो अगदी करेक्ट। तेव्हा सर्वजण अवंतिकावर टाळ्या वाजवतात। तेव्हा शर्वरी सौमित्रला म्हणते की सौमित्र दादा तूच आता सांगितलंस ना, आणि लगेच आता शर्वरी तो फोटो आणण्यासाठी तुळशी जवळ जाते। तेवढ्यात ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांना खुणावतात तर सारंग ऐश्वर्याला आत जायला सांगतो। ऐश्वर्या लगेच आता दाराशी येते आणि सारंगला खुणावते की मी आत जाते म्हणून। तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या आत येते कारण तिला जानकीला मारण्याचा प्लॅन करायचा असतो, म्हणजे ते झुंबराची दोरी आहे तर ती अगदी ढिली करायची असते आणि त्यासाठी मात्र ह्या संधीचा फायदा घेऊन सर्वजण बाहेर कसे थांबतील याचा आता सारंग हा अगदी विचार म्हणजे पाहत असतो आणि त्याने तसे सगळ्यांना बाहेर थांबवलेले असते आणि ऐश्वर्या मात्र आता आत येते। तेव्हा तेथील एक सीडी घेते तर बाहेर मात्र आता शर्वरी तुळशीजवळ येते आणि तो फॅमिली फोटोतील एक फोटो घेऊन येते। तो फोटो तेथे ठेवलेला आहे तो। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर सौमित्र म्हणतो की चला आता पुढे, ओके आता पुढचं कोड मात्र कोण आहे, कुणाला घालायचं? तेव्हा जानकी म्हणते की हो ना, आता कुणाला घालू बरं? तेव्हा आता जानकी सारंगकडे बोट दाखवते परंतु सारंग म्हणतो की ऋषिकेश दादा। तर लगेच जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी तुम्ही। शर्वरी म्हणते की हो हो सारंग तू। तेव्हा सारंग म्हणतो की अगं मी तर जिंकणार आहे परंतु तू मात्र हारलीस। तर शर्वरी म्हणते की बघूयात की कोण जिंकते आणि कोण हारते ते। तेव्हा आता सारंग मनात म्हणतो की आता मात्र मी शोधाशोध करण्यासाठी खूप असा वेळ घालवीन, म्हणजे नक्की ऐश्वर्याला त्यांचं काम करण्यासाठी वेळ तर आणखीन जास्त मिळेल। तोपर्यंत ऐश्वर्या आतमध्ये आता त्या झुंबराजवळ जी काही शेडीने चढते आणि झुंबराची दोरी आहे तर ती कापण्याचा ती प्रयत्न करत असते, कारण मंगळगौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी हे झुंबर मात्र जानकीच्या अंगावर पडले तर जानकी आता कायमची एक जग सोडून जाईल असे तिला आता वाटत असते। तेव्हा आता ती त्याची सर्व काही प्लॅनिंग करत असते आणि हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये ओवीने जे काही स्केच तिच्या आईचं आणि तिचं काढलेलं आहे म्हणजे जानकीचं, तर ते स्केच मात्र ती आता लताबाईला दाखवत असते की ही मी आणि ही माझी आई, परंतु हे बघा माझ्या आईला काही आई नाही, ती मधुबनच्या अनाथ आश्रमात राहिली। तेव्हा आता लताबाई समोर सत्याचा उलगडा होतो आणि तिला जानकी आपली मुलगी आहे हे सत्य मात्र ओवीमुळे समजते। ओवी आता स्केच घेऊन आत पळून जाते। आता लताबाईला तर खूप असा आनंद होतो। तर आतमध्ये मात्र आता सुमित्रा आणि बाकीच्या सर्वजणी गाण्या म्हणत असतात तर जानकी आता खेळ खेळत असते। तर सुमित्रा तिला म्हणते की काय ग या घराला तोडतेस का ग, का ग का ग? त्यानंतर आता लताबाई धावतच आता जानकी जवळ येते, कारण आता जानकीला आता हे माहिती नाही की लताबाई आपली आई आहे, परंतु लताबाईला मात्र हे सत्य समजलेलं आहे की जानकी आपली मुलगी आहे म्हणून। लताबाई अगदी डोळे भरून जानकीकडे बघत म्हणते नाळ तुटेना रक्ताची खरंच माझी आणि होणार पुन्हा भेट मात्र आज मायलेकीची। ऐश्वर्या आता हे सर्व पाहते। ऐश्वर्याला तर आता हे सर्व बघून धक्काच बसते, म्हणजे आता ह्या म्हातारीला सर्व सत्य कळाले आहे तर जानकी तिची मुलगी आहे म्हणून ऐश्वर्या आता त्यांना दोघींना मारण्याचा प्लॅन करते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ठरवते की तुझ्या आयुष्यातील ही शेवटची मंगळागौर असेल। ऐश्वर्या जोरात आता ती दोरी ओढते आणि ते झुंबर खाली पडणार तोच जानकी पाहते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खुशून पाहत असते, परंतु आता जानकी आपला जीव तर वाचवते आणि लताबाईचा सुद्धा जीव वाचवते आणि आता जानकी समोर आता लताबाई तिची आई असल्याचं हे सत्य तर येतेच आणि लताबाई समोर सुद्धा। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होईल आणि काय काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।